मी भरत कडुळे, धन्वंतरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सातारा या 100% ऑर्गॅनिक कंपनीमध्ये पाठीमागील 10 वर्षापासून सातत्याने काम करत असून आज रोजी भाऊ तुमचं नाव सांगा. आप्पासाहेब भगवान डावकर, तुमचं सांगा भाऊ. विनोद लक्ष्मणराव कोरडे, दादा संदीप बाबासाहेब कोरडे, भागवत राधाकृष्णपुरी. हे संदीप दादा कोरडे यांचा प्लॉट आहे हा ऊसाचा. 3 एकर पूर्ण प्लॉट आहे हा. 86-032 व्हरायटी आहे. मित्र मला एकच सांगायचं होतं फक्त की जमिनीमध्ये आज जो प्रॉब्लेम तयार झालेला आहे मूळ हा लक्षात घेणं फार गरजेचं आहे. कारण काय आहे तो की जमिनीचा सॉईल कार्बन हा 0.5%च्या खाली आल्यामुळं आणि जमिनीत जीवाणू बॅक्टेरिया गांडुळांची संख्या संपल्यामुळं आपण काय करू लागलो, जो अतिरिक्त रासायनिक खताचा भडीमार करू लागलो. ह्या किती भडीमार आपण वाढवला पण हे जे 2 सूत्र आहे त्याच्यासाठी जमिनीचा सॉईल कार्बन हा 0.5%च्या वर 2-3% पाहिजे आणि जमिनीमध्ये जीवाणू बॅक्टेरिया गांडूळ जर उपलब्ध असतील तरच रासायनिक खताचा आपल्याला रिझल्ट येतो. परंतु त्याच्या विरोधात जाऊन धन्वंतरीने जे काही बास्केट तयार केलेलं आहे जीवाणू बॅक्टेरिया गांडुळांचं, हे बास्केट तयार करून या कंपनीचे जे प्रोडक्ट तयार केलेले त्याचे आज जे रिझल्ट आलेले ते एकदम आश्चर्यचकित आहे. परंतु ते मी सांगितल्यापेक्षा स्वतः प्लॉट मालक दादा सांगतील की आज ऊस किती कांडीवर पोहोचलेला आहे. सगळ्यात पहिलं दादा सांगा की ऊसाची लागवड झाली तेव्हा काय प्रॉब्लेम झाला होता. माझी ऊसाची लागवड 6 फुटावर सरी आहे आणि 1 फुटावर मी 2 डोळे ऊस लावला होता. ऊस लावल्यानंतर ऊस लागण झाल्यानंतर 40% ऊसात तूट झाली. त्याच्यानंतर परत आम्ही बेना आणून परत ऊस लावला. परत त्यात थोडीफार तूट झाली. त्यानंतर मग आमची कडोळे साहेबासंग भेट झाली. त्याच्यानंतर आम्ही तिथून पुढं कडोळे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली त्याला 2 ड्रिचिंग केल्या आणि तिथून पुढं सुरू केलं. त्याच्यानंतर 3च महिन्यात आमचा ऊसाला प्रोग्रेस मिळाली आणि आमचा ऊस चांगला झाला. तिथून ज्यावेळेस आम्ही ऊस लावणी केली त्यावेळेस 90% गावातले शेतकरी म्हणत होते की बाबा हे 6 फुटावर ऊस लावला आहे, ऊसात तूट जास्त आहे, ऊस जमन का नाही जमन का. पण आज ऊस माझा एका डोळ्याला 14 कांड्याच्या वर 14 ऊसाच्या वर तर जास्तीत जास्त 25 ऊस हे एका डोळ्याला आहे. म्हणजे एका फुटव्याला एका ठिकाणी 25 एका फुटव्याला 14 ते 25 ऊस आहेत आणि 14 ते 25 ऊस हे सगळेचे सगळे 26 कांडी 25 कांडी 28 कांडी अशा प्रोसेसला सध्या आहेत. अच्छा. आणि जरी तुम्हाला बघायचं असेल तर भायगावान तालुका घनसंगी आणि जिल्हा जालना इथं बाचेगाव भायगावान रोडवर हा ऊसाचा मळा आहे. स्वतः येऊन बघणे, खात्री करणे आणि ऊसाची प्रोग्रेस पाहणे. म्हणजे मित्र ते प्लॉट मालकाच्या तोंडून तुम्ही ऐकलेलं आहे. आणि हे जे काम आहे म्हणजे या ऊसाची लागवडच 2दा झालेली आणि 2दा लागवड करून सुद्धा आज आपण 27 ते 28 कांडीवरती ऊस पोहोचलेला आहे. एवढा म्हणजे नैसर्गिक आपत्ती पाठीमागील 2 महिने सतत पाऊस होता तरी पण आणि आणखीन 2 महिन्यात दादा समजा डिसेंबर एंडिंगला आपला ऊस जर गेला तोपर्यंत किती कांड बनतील आणखीन वर? आणखीन ज्या 6 ते 8 कांडी वाढू शकते म्हणजे 30 ते 32 कांडी ऊस होऊ शकतो. 30 ते 32 कांडीवर ऊस जाणार आहे. हे दादाचे बंधू आहेत विनोद भाऊ. विनोद भाऊ तुम्ही असा ऊस पाहिला का याच्या आधी इथं गावामध्ये? नाही. बरं ऊस पाहून तुम्हाला काय वाटतंय? नाही ऊस पाहून तर आता कसं आहे सुरुवातीपासून आता दादा म्हणजे आमचे भाऊच आहेत. अच्छा. म्हणजे आता लागवड करण्यापासून आता आजच्या स्टेप पर्यंत समजा लागवड करताना जसं दादा समजा अगोदर सांगितलेलं आहे बाबा की पहिली लागवड केली पातळ झाली नंतर डबल लागवड केली. सरी आमच्या गावात म्हणजे 6 फुटाचं अंतर कोणी करीत नाही. पहिलेच वेळेस त्यावेळेस दादानं केलं समजा. पण उगतांचे पातळ उगलं समजा बरेच जण समजा मी बी 1-2 वेळेस दादा म्हणलो दादा आपला अंतर बिल्ले मोठे उसरले पातळ दिसायला लागला जमन का अंतर एवढं मिळन का अंतर. पण ज्यावेळेस आता पुढं समजा आम्ही नंतर बघत गेलो समजा काय साहेबाचं नाव कडुळे साहेब काय हे नेहमी इथं येत गेले त्याचं काय खत पाणी औषध असतं समजा तर ते सोडून नंतर जे 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर जे बेट वाढलं समजा दादा अगोदर सांगितलं समजा फुटवे झाले आमची 14-15 एका बेटाला म्हणजे ऊस आहे समजा 14-15. पण आजची जी परिस्थिती पाहिली की समजा ऊसाची की हे म्हणजे आता 12 महिने झाले दादा ऊस 11 महिने 11 महिने आज 12 महिने सुद्धा झालेलं नाही समजा. बरोबर. म्हणजे 12 महिने जर ऊस आता अजून एका महिन्याने ऊस 30 कांडी पर्यंत ऊस जाणार समजा. आजची कंडिशन काय आहे सध्या 11 महिन्यात 28 कांडी 27 कांडीला आहे. म्हणजे अजून एका महिन्याला 12 महिन्याचं वय होत आहे. 12 महिन्यात जर ऊस 30 कांडी चालला म्हणल्यावर इतकं समजा ॲव्हरेज सध्या 12 महिन्यात तर कोणती बी ट्रीटमेंट घ्या याच्या अगोदर लय लोक आले समजा
प्लॅन्ट खत आमकं खत तमकं खत. अच्छा. पण जे तुमची जे असं ना समजा धन्वंतरी कंपनी धन्वंतरी यायचं चांगलं काम झालेलं आहे मस्त. आणि एक हे उदाहरण आहे समजा आता स्वतः आमच्या भावाकडं पायासारखं काही फ्रॉड नाही काही नाही एकदम चांगलं आहे चालेल एकदम. चालेल धन्यवाद. आणि हे सगळं आपण धन्वंतरी कंपनी खाली चालवलं, परंतु जो काही याच्यामध्ये मोलाचं आपल्याला मार्गदर्शन आहे असे आप्पासाहेब भाऊ डावकर हे सुद्धा आपल्यासोबत आज प्लॉटवर आलेले आहे. त्यांच्या मामाचा प्लॉट आहे हा. भाऊ सुद्धा 2 शब्द सांगतील प्लॉट पाहिल्यानंतर काय वाटतं भाऊला. मी सुरुवातीला दादाच्या मळ्यामध्ये आलतो त्यावेळेस 6 फुटावर ऊसाची लागवड आता नवीन वाटली आम्हाला. आम्ही आता ऊसाचा बेल्ट नसतो आमच्याकडे, आंबड साईडला ऊसाचा पट्टा नसल्यामुळं आम्ही तीर्थपुरी लावलो त्यावेळेस 6 फुटाची लागवड खूप अंतर दिसलं आणि थोडे पातळ फुटवे फुटलेले होते त्याला. त्याच्यानंतर मग कडोळे साहेबाला प्लॉट बघितला कडोळे साहेबांनी आणि त्याच्यावर त्यांनी काम केलं. तर तिथं चांगल्या प्रकारे त्याला 1-2 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये हे भेटलं, म्हणजे फुटव्याची संख्या वाढली. मग त्याच्यामुळे मग काय झालं की साहेबांनी सांगितल्याप्रमाणे संदीप दादाने खताचे डोस टाकले, सगळे त्याची ट्रीटमेंट फॉलो केली, त्याप्रमाणे त्याला चांगला रिझल्ट दिसला. आणि हा असा ऊस मी अंबड तालुक्यात आमच्या तिकडे बघितलाच नाही. इकडे तीर्थपुरी साईडला यायचा ऊस 1 नंबर प्लॉट मला बघितलं मी. 1 नंबर प्लॉट तीर्थपुरी साईडला 1 नंबर प्लॉट आहे. आज 27-28 कांड्यावर ऊस आहे आणि ऊसाची एक कांड्या बघा तुम्ही, ऊस बघा, फुटवे बघा, याच्यावर दिसतात तुम्हाला सगळे. कांद्याची लांबी बघा, त्याची सगळी व्यवस्थित आहे. हां, त्या कडोळे साहेब केलेल्या माध्यमाप्रमाणे दादानी पूर्ण ट्रीटमेंट फॉलो केली, त्याला रिझल्ट पण दादाला चांगल्या प्रकारे आला. चालेल धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 शब्दात दादा सांगतील. हे दादाकडे कामाला आहे तिथं ऊसामध्ये सतत सगळं काम हे पाहतात. दादा तुम्ही सांगा, या ऊसासारखा ऊस तुम्ही पाहिला का याच्यापूर्वी किंवा तुमच्या गावात आहे का? नाही धन्वंतरीनं आम्ही आज किती लय पातळ झाला होता, पण त्या धन्वंतरीनं असं कमतन फोटा झाले, बीट धरलं, पुन्हा वाडा ऊस मालकाने 2-3 बार धन्वंतरी खत दिलं, 2-4 बार, अच्छा 4 बार डोस दिले. 4 नंतर पुन्हा पाणी दिलं, ठिबक आहे चालू. असं पुन्हा असं पुढं कमी नाही, पुन्हा असं फवारणी याची फवारणी केली का, ड्रोनने फवारणी केली. ऊस आहे का पण असा? ऊस असा पुढं दिसलाच नाही अजून. चालेल धन्यवाद. हा. चालेल जय धन्वंतरी. जय धन्वंतरी. जय जय धन्वंतरी. जय जय धन्वंतरी. आता जास्त 86-032 पण असं 8,000 पाठवून असं पुस्तक नाही. आता 14 ऊस आहेत एका याला. आणि 47 कांड्या ऊस नेण्यापेक्षा आपला ते ऊस बी नाही जमला बरं का. 86-032 व्हरायटी आपल्याला सगळ्यात आवडीची व्हरायटी, सगळ्यात आवडीची. ते तर आपलं ते साहेब पाटील आमचे एक शेतकरी अधिकारी आला, ते होतं म्हणतो हे ऊस कसंच लावलं तात्याला मला. तुमच्या इकडं मी 4 महिने झाला आलो, मला 265 8,000 ते म्हणलं तू लावला आमच्या. आता याची कसं आहे, डबल फायदा काय होतो की कारखाना नानू करत नाही. लगे आता मी तुम्हाला काय म्हणतो, 2 दिवस झाले ते येते. सगळ्यात त्याला मी काय म्हणलं, लावणी झालती पण आपलं मागं पुढं झालेलं आहे. हा तुम्ही काय सध्या डोकं लावू नका. ते म्हणजे साहेबाचा फोन लागत नाही, मला ते नाही, ते आल्यावर खुद येते ना तुमच्या भेटीला. सध्या नेऊ नका, न्या डिसेंबर मध्ये आम्ही म्हणतोच न्या. नाही पण दादा नेत असले तर नेऊन द्यायला काय अडचण. कमी बरं ना.